आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं। पुढची बातमी बघूया। धर्म विचारून हत्या करण्याचा प्रकार हा पहलगाममध्ये घडला। मात्र दुसरीकडे स्थानिक काश्मीरींनी संकटामध्ये सापडलेल्या पर्यटकांना मदत केल्याची उदाहरणं सुद्धा अनेक आहेत। पर्यटकांची घोड्यावरून ने-आण करणारे आदिल सय्यद हुसेन खान यांनी दहशतवाद्यांशी झटापट केली। बंदूक खेचून पर्यटकांचे जीव वाचवायचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये त्यांचा जीव गेला। हे सगळं पाहिलं त्यानंतर खरी काश्मीरियत काय आहे याचंच हे उदाहरण समोर येतं। एक बच्चा कमाए वाला से कुछ तो बड़ा ही याद है। हाय अल्लाह के कर खुदाया। मुंह पर ये एक वो धब्बा है, दाग लग गया, जो ये दाग मिटाना बहुत हमारे लिए मुश्किल है। ये आगे हाय अल्लाह के कसम खुदाया में। हा आक्रोश आहे पहलगाम मध्ये दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांचा। पण दहशतवाद्यांनी ज्यांची नावं आणि धर्म विचारून हत्या केली त्यातला हा पर्यटक नाहीये। अतिरेक्यांनी 26 पर्यटकांचा बळी घेतला। मृत पावलेले सर्व पर्यटक हे हिंदू होते, पण अतिरेक्यांनी धर्माची विचारपूस न करता आणखी एकाला मारलंय। त्याचं नाव आहे सय्यद हुसैन। जन्मानं काश्मीरी आहे। पर्यटकांवरच्या भ्याड हल्ल्यामुळे एकीकडे अनेकांच्या मनात काश्मीरींबद्दल संशयाची भावना ही घर करू लागली आहे। पण सय्यद हा तो काश्मीरी आहे जो पर्यटकांना वाचवण्यासाठी तिथे अतिरेक्यांशी भिडला होता। अतिरेक्यांच्या हातातली रायफल हिसकावून घेता घेता तो अतिरेक्यांच्याच गोळीला बळी पडला। हाय अल्लाह के कसम खुदाया में। एक ही सहारा था, यही कमाने वाला था। एक कमाए वाला से यही एक बच्चा कमाए वाला से कुछ तो बड़ा ही याद है। हाय अल्लाह के कर खुदाया। घर में और कोई नहीं है कमाने वाला? ना ना ना। हाँ। ये कमाए वाला। ये वहाँ पे घोड़ा चलाता था? हाँ, घोड़ा चलाता था। ये हाय खुदाया। पहलगाम मध्ये सय्यद पर्यटकांसाठी घोडं चालवायचं काम करायचा। कुटुंबातला तो सर्वात मोठा मुलगा आणि आई वडील आणि भावंडांचा एकुलता एक आधार। कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देणाऱ्या सय्यदचे कुटुंब मुळापासून हादरले। बड़ा यही था कमाने वाला, सबसे बड़ा। ये घोड़ा चलाता था वहाँ पे? घोड़े चलाता था। क्या अपील रहेगी आपकी सरकार से? क्या अपील रहेगी? जिसकी जान थी वो चली गई तो क्या अपील रहे? कमाने वाला यही था? यही था। आपको इंसाफ चाहिए? इंसाफ चाहिए और क्या? जिसने भी किया उसको उस अंजाम उसका अंजाम मिलना चाहिए उसको। ये क्यों किया? बेगुनाह था, ये बेगुनाह मारे गया और क्या। दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे। काश्मीर खोऱ्यातले नागरिकही तितकेच हादरून गेले। हा हल्ला म्हणजे आपल्याच काश्मीरियतवरचाच घाला असल्याची त्यांची भावना आहे। हम इंतजामिया से, गवर्नमेंट से ये अपील करते हैं कि इस घिनौनी साजिश का पर्दा बेनकाब होना चाहिए, ताकि आइंदा भी ऐसे मजलूम लोगों के साथ ऐसा कोई वाक़ा ना हो। क्योंकि ये हमारी कश्मीरियत पर, हमारे इलाके पर, इस पहलगाम के साथ मुंह पर ये एक वो धब्बा है, दाग लग गया, जो ये दाग मिटाना बहुत हमारे लिए मुश्किल है। पहलगाम मधल्या हल्ल्याचा विरोध करण्यासाठी श्रीनगर, जम्मूसह अनेक भागांमध्ये काश्मीरी लोक रस्त्यावर उतरले। भारत आणि भारतीय लष्कराच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या। संपूर्ण देशवासियांच्या ज्या भावना आहेत त्याच त्यांच्याही भावना आहेत, त्या म्हणजे हल्लेखोरांना धडा शिकवा। ये चीज आप लगाइए कि इससे कश्मीर पीछे 10 से 15 साल बैक चला गया इस घटना से। पहलगाम में पहली बार सुनने को ये चीज मिली, जहां आज तक कभी ऐसी चीज नहीं थी। और हम तो हर साल आने वाले थे और पिछले 2-3 साल से इतना बढ़िया सिस्टम था टूरिज्म के लिए भी, हर चीज के लिए, लेकिन इस चीज से ये एक बार दोबारा बैक फ्रंट पे चला जाएगा। ऐन उमेदीमध्ये हातात दगड घेणाऱ्या काश्मीरमधल्या तरुणांच्या हाती पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी आल्या आणि तीच पुन्हा हिरावली जाण्याची भीती लोकांना वाटतेय। पर्यटन म्हणजे काश्मीरचा प्राण आहे।
हा हल्ला म्हणजे त्यालाच नख लावण्याचा अतिरेक्यांचा डाव आहे. एकदा का पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली तर तिथल्या तरुणांची माथी भडकवणं पाकिस्तानसाठी सोपं जाईल. कलम 370 हटवल्यानंतर गेल्या 5 वर्षांमध्ये पर्यटन व्यवसायाला लागलेली फळं ही काश्मीरी लोकांनी चाखली आहेत. त्यामुळे आधी दहशतवाद्यांचा उघड विरोध करायला दबकणारे काश्मीरी आता त्यांचा बिमोड करण्याचं आवाहन करतायत. 90s में मस्जिदों में कुछ, हर मस्जिद में नहीं, चंद मस्जिदों में मिलिटेंट्स के लिए सपोर्ट मांगी जाती थी. लेकिन आज मेरा दिल बाग बाग होता है, खुश होता है कि पहली दफा मैंने देखा कि मस्जिदों में, मेरे पास कई मस्जिदों के, जम्मू प्रोविंस चिनाब वैली के और यहाँ के भी मैं वसूल करूंगा, जहां इमाम साहब दहशतगर्दों और दहशतगर्दी की इस हमाकत को और इस बेवकूफ़ी को और इस हरकत को कंडम करते हैं और आवाम से अपील करते हैं कि दहशतगर्दों का साथ मत देना. भारत मातेच्या घोषणा देणाऱ्या या काश्मीरी लोकांना बळ देण्याची गरज आहे. काश्मीरमधली काश्मीरियत टिकवण्यासाठी पुढाकार घेतलेले काश्मीरी हीच काश्मीरची ओळख असायला हवी असं देखील आता बोललं जात आहे. सूरज सावंत, एबीपी माझा, काश्मीर. एक ब्रेकिंग बातमी बघूया.